अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा ना त्यांच्या एवढे वेतन व रजा ना सवलती अशी अंगणवाडी सेविकांची व्यथा झालेली आहे. अनेक आंदोलन करून देखील अंगणवाडी सेविकांच्या हाती ही निराशा पडलेली आहे. लोकमतमध्ये आलेली ही न्यूज आहे आणि काय म्हटलेलं आहे यांनी हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा, ना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा ना त्यांच्या एवढे वेतन व रजा ना सवलती अशी अंगणवाडी सेविकांची व्यथा झालेली आहे. अंगणवाडीची जी योजना आहे त्या योजनेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मात्र योजनेत काम करणाऱ्या 2,10,000 महिलांची केंद्र व राज्य सरकारकडून कायमच उपेक्षा सुरू आहे. स्तनदा माता, तिचे अपत्य यांचा सांभाळ करायचा आणि सरकारी योजनांचा प्रचार व प्रसारही सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत करायचा. या सर्वांची भूमिका अंगणवाडीच्या सेविका मदतनीस या पार पाडतात. एवढं असूनही त्यांना ना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा भेटला, ना त्यांचे एवढे वेतन व रजा, ना कसल्याही सवलती अशी स्थिती झालेली आहे 2 लाख महिला कर्मचाऱ्यांची. तर बघा ताईंनो, अत्यंत महत्त्वाचं हे आपल्यासमोर अपडेट आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्य सरकार ही अंगणवाडी ही योजना 1975 पासून चालवते. सुरुवातीला केंद्र सरकारकडून 60% व राज्य सरकारकडून 40% येत होते, परंतु आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता राज्य सरकारकडून 60% व केंद्र सरकारकडून 40% एवढा निधी अंगणवाडी सेविका मदतनीसांना, महिला कर्मचाऱ्यांना वेतन म्हणून, मानधन म्हणून दिलं जात आहे. एक मुख्य अंगणवाडी ताई व मदतनीस अशा सध्या योजनेत 2,10,000 महिला काम करीत आहेत. त्यांना दरमहा सध्या 13,500 अंगणवाडी सेविकांना व मदतनीसांना 7,500 रुपये म्हणजे मानधन दिले जात आहे. केंद्र सरकारने मागील काही वर्षांपासून अनुदानाची रक्कम देखील कमी केलेली आहे. आता केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे जे वेतन येत आहे ते अनियमित स्वरूपात मिळत आहेत. वेतन वाढवताच बघा, राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले, परंतु वेतन वाढवताच पूर्वीची वेळ ही बदलून आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ती वेळ करण्यात आलेली आहे. म्हणजे जरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं वेतन वाढलं तरी त्यांच्या वेळेमध्ये मात्र मोठी वाढ करण्यात आलेली आहेत. राज्यात 10 ते 12 संघटना आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ज्या काम करतात. राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा व 1-2 त्यातील प्रमुख संघटना आहेत. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची मिळून एक संयुक्त कृती समिती आहे. या समितीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सरकारबरोबर संघर्ष केला जातो. मात्र या समितीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सरकारबरोबर संघर्ष केला जात आहे. मात्र तात्पुरती आश्वासने किंवा दिवाळी, भाऊबीज वगैरे जाहीर करून सरकार कायमच या महिलांच्या तोंडाला पाणी पुसत आहेत असे संघटनेचे म्हणणे आहे. अनेक वेळा मोर्चे, आंदोलन करून, निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेट, चर्चा, काम बंद सारखे आंदोलन केल्यानंतरही सरकार मागील अनेक वर्ष या महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची संघटनांची तक्रार आहे. कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी 15 ऑक्टोबरला देखील मुंबईमध्ये मोर्चा झाला, निदर्शने झाली, तरी देखील सरकारने त्याची दखल घेतलेली नाही आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या तोंडाला फक्त पाणी पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, सरकारची जी बहुचर्चित अशी लाडकी बहीण योजना झाली, ज्याच्यामुळे हे सरकार निवडून आले, ज्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व निर्माण झालं, अशी लाडकी बहीण योजनाची काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रति फॉर्म 50 रुपये देण्याचे मानधन जाहीर झाले. मात्र हे मानधन देखील अनेक जिल्ह्यामध्ये अद्याप मिळालेले नाहीत अशी माहिती देखील काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. योजनेला बघा, पुढं यांनी नितीन पवार अंगणवाडी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती काय म्हटले हे पहा. योजनेला 50 वर्ष झाली, पण अजूनही त्यात काम करणाऱ्या महिलांना न्याय मागण्यांसाठी झगडावे लागत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्याचे संवर्धनाचे काम करणाऱ्या या महिलाच दुर्लक्षित राहतात. हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला लाजिरवाणे वाटण्यासारखं आहे. सरकारने या महिलांना प्राधान्याने विचार करावा अशी महत्त्वपूर्ण मागणी नितीन पवार अंगणवाडी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती यांनी केलेली आहे. खरंच ताईंनो, अंगणवाडीची स्थापना होणं
म्हणजे महिला व बालविकास विभाग स्थापन होऊन 50 वर्ष झाली तरी देखील अंगणवाडी सेविका मदतनीसांना ज्या पद्धतीने यश हवं आहे ते मिळालेलं नाही. अजूनही या कर्मचारी मानधनी तत्त्वावर काम करतात आणि आपण त्याच्यामध्ये काम करताना आपल्याला किती अडचणींचा सामना करावा लागत आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे, कारण की आपण सर्व सेविका मदतनीस याच्या कर्मचारी आहेत. आपल्याला FRS, पोषण ट्रॅकर, घरोघर गृह भेट देणे, मुलांचं पूर्वशालेय शिक्षण करणे, तसेच विविध योजना, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, प्रधानमंत्री मातृवंदना अशा अनेक योजनांचा भरीमसाठ अंगणवाडी सेविका मदतनीसांवर काम हे लादलं जात आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीसांवर इथं अन्याय होत आहे. आणि एवढी सर्व कामे करून देखील बघा, एवढी सर्व कामे अंगणवाडी सेविका मदतनीस करतात तरी देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा भेटला, ना त्यांचे एवढे वेतन, ना रजा, ना सवलती अशा अंगणवाडी सेविकांची व्यथा झालेली आहे. लोकमतमध्ये आलेली ही न्यूज होती, जे मी माझ्या सर्व सेविकाताईंना मदतनीसताईंना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे त्यानं जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे.